एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. इकडे ये. अरे एक मिनिट, मी दार बंद करतो. तुम्हाला कळायला नको की आपण इकडे बोलतो. हा, एक मिनिट, मी दार उघडतो. अरे कोणी पटकन आलं तर आपल्याला कळलं पाहिजे ना आलं म्हणून. हा हा हा. अरे बोल ना काहीतरी. बोलणार आहेस का जाऊ मी आता? हा नाही नाही, मी बोलतो. मी बोलणार नाही का? हा हा. कसं आहे विनोद काका, तुला आठवतं का माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं? म्हणजे तुला कधीच असं आश्चर्य नाही का वाटलं की इतक्या मुली नाकारल्यानंतर मी या मुलीलाच हो का म्हटलं असेल, असं कधी वाटलं? मला खरं तर आश्चर्य वाटलं होतं तेव्हा की कसं काय बाबा. पण मग मी काय विचार केला, म्हणजे मला असं कळलं की तिने म्हणे तुझ्यापेक्षा जास्त मुलं नाकारली होती म्हणून म्हटलं ते 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 ठीक आहे, ते ठीक. तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा राधा एक अत्यंत हेड स्ट्रॉंग आणि प्रॅक्टिकल मुलगी होती. अच्छा, मग आता ती इमोशनल झाली आहे, हा प्रॉब्लेम आहे का? आता ती मला आवडायला लागली आहे, हा प्रॉब्लेम आहे. काय? हो ना यार. पण म्हणजे याच्यात प्रॉब्लेम काय आहे मला कळत नाही. म्हणजे बायको नवऱ्याला आवडते हे छानच आहे की. बरोबर आहे, पण मी तिला कधी तसं पाहिलंच नव्हतं ना. तसं म्हणजे तुला कळत नाहीये यार. नाही, मला नाहीच कळत आहे. नवरा बायको एकमेकांना आवडतात याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला नाही कळत. अरे घना नॅचरल नाहीये काय? अरे पण आमचं वेगळं आहे ना. म्हणजे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की आमच्या दोघांच्या बाबतीत कधीतरी असं म्हणजे तसं काहीतरी वाटेल किंवा घडेल. म्हणजे आम्ही बाकी सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार केला होता रे. या एका पॉसिबिलिटीचा विचारच नाही केला आम्ही. काय बोलतोयस घना तू? हे बघ आम्हाला दोघांनाही लग्न करायचं नव्हतं काका. आणि त्याच दरम्यान आम्ही दोघे भेटलो आणि म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं काही दिवसांनी डिवोर्स घेण्यासाठी. ऍक्च्युली आमचं लग्न नाहीये काका. ते एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. काय? अरे बोल ना काहीतरी. असं माझ्याकडे बघू नको ना असून. तू बोल. मला धडधडतंय तू गप्प बसतोस म्हणून. बोल ना काहीतरी. मी काय बोलणार घना? अरे हे सगळं ऐकून म्हणजे भयंकर आहे सगळं. अचंबित झालेलो मी आता. तुम्ही एवढा इम्प्रॅक्टिकल विचार कसा करू शकला? अरे यात काय इम्प्रॅक्टिकल आहे? इनफॅक्ट हा अत्यंत प्रॅक्टिकल डिसिजन होता आमचा. काय प्रॅक्टिकल निर्णय घना? अरे तुम्हाला असं वाटलंच कसं की तुम्ही 6 महिने एकत्र राहाल आणि तुमच्यामध्ये काहीच बदलणार नाही म्हणून? घना अरे शेजारी एखादा नवीन माणूस राहायला आला तरी आपल्या बऱ्याच गोष्टी बदलतात त्या माणसामुळे. इथे तू एक जिवंत मुलगी लग्न करून घरात घेऊन आलायस जी तुझ्या बरोबर 24 तास घरामध्ये राहणार आहे, सगळ्या तुझ्या गोष्टी शेअर करणार आहे. तुला वाटलंच कसं की 6 महिन्यांनी काही बदलणारच नाही आणि शेवटी सगळं संपून जाईल म्हणून? इथे आमचं बघ जगाच्या अंतापर्यंत टिकावं म्हणून आम्ही लग्न केलं ते 3 महिन्यात मोडलं. आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून चांगलं तुम्हाला आता एकमेकांविषयी अट्रॅक्शन वाटायला लागलेलं आहे. तर आता तुला ह्याच्यात काय प्रॉब्लेम दिसतोय तेच मला कळत नाही. हे असा कसा तू मूर्खासारखा विचार करतोयस मला कळत नाही. मला मान्य आहे मी मूर्ख आहे. हे बघ मला कळतंय मी मूर्ख आहे. मी गाढव आहे. हे माझं सगळं चुकलंय. हे लॉजिक मला मान्य आहे. पण आता माझी वाट लागली ना रे. आणि खरं सांगतो काका मनापासून जेव्हा हे केलं होतं ना तेव्हा हे खूप सोपं वाटलं होतं ना. म्हणजे असं थ्रिलिंग वाटलं होतं, भारी वाटलं होतं. असं वाटलं होतं की आम्ही दोघे असे प्रॅक्टिकॅलिटीचे बादशाह आहोत. आम्ही काही करू शकतो, कोणालाही कंट्रोल करू शकतो, घरच्यांना गुंडाळून ठेवू शकतो. तेव्हा कळलंच नव्हतं ना रे की एक दिवशी आम्ही ह्यात अडकू आणि असे आम्हीच तोंडघाशी पडू असं. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की मला ह्याच्यात अडकायचं नाही. मला अडकायचं नाहीये आणि जर मी राधाला नीट ओळखतो तर तिलाही ह्याच्यात अडकायचं नाहीये. आम्हाला ह्यात अडकायचं नाहीये आणि म्हणून मी तुझ्या बरोबर हे शेअर केलंय.
प्लीज ह्यातनं काहीतरी रस्ता सांग काका. अरे मी काय मार्ग सांगणार, तू हे आता एकदम एवढं सगळं सांगून बॉम्ब टाकलायस माझ्यावर. हे मला सगळं आधी आता पचवायला पाहिजे, हे झेपत नाहीये मला आता आधी थोडासा विचार करायला लागेल याच्यावरती. पण म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.